श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज आपण बघणार आहोत तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आणि नियम काय, अटी काय, सगळंच बघणार आहोत। आज तारक मंत्राचं पाणी अभिमंत्रित कसं करायचं, त्याचे नियम अटी काय काय आहेत, कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत। तारक मंत्र म्हणजे बघा, सर्वात अगोदर तारक मंत्र म्हणजे काय, स्वामी महाराजांनी आपल्याला तारण्यासाठी हे काय जे काय सृष्टीवर आहेत, जे आपण दुःखात आहोत, त्या दुःखामधून आपल्याला जे संकट आहेत, जे दुःख आहेत, संकट आहेत, त्याच्यामधून तारण्यासाठी, त्याच्यामधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी हे महाराजांनी तारक मंत्र बनवलेला आहे। आपल्या सर्वांसाठी महाराजांनी हा एक मंत्र बनवून ठेवलेला आहे। त्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आणि त्या मंत्राच्या सहाय्यानं आपल्याला आपल्या जीवनामधले दुःख, संकट जे काय आहेत ते घालवायचं आहे। बघा, विश्वास ठेवला तर सगळं काही आहे। स्वामी महाराजांवर तुम्ही जर पूर्णतः विश्वास ठेवून जर केलं तर 100% रिझल्ट येतो। 100 काय 101% रिझल्ट येणार। परंतु ही सेवा करताना कुणी सांगितले म्हणून सेवा करायची नाही। मनात भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, स्वामी महाराजांवर सगळं काही सोपवलं पाहिजे। जे काय आहेत करता आणि करविता स्वामी महाराज आहेत असं समजलं पाहिजे। आपले आई वडील बंधू सखा सगळं काही स्वामी महाराजांना समजलं पाहिजे। आता मी म्हणत नाही तुमच्या आई वडिलाला तुम्ही आई वडील म्हणू नका, परंतु ह्या ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत। ही स्वामी महाराज हे सगळ्या जगाची आई आहेत। तसं तुमची सगळ्या जगाचं रक्षण करणारी आई आहे, ती तुमची आई आहे असं समजलं पाहिजे स्वामी महाराजांना आणि सेवा केली पाहिजे। कोणतीही सेवा करताना सर्वात अगोदर बघा, आता श्रीफळ ठेवायचं। स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन श्रीफळ ठेवून यायचं। गावामध्ये मंदिर नसेल तर जेव्हा तुम्ही अनुष्ठान करणार आहात तारक मंत्राचं, तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, एक श्रीफळ घ्यायचं आहे। एक श्रीफळ घ्यायचं आहे, त्यावर खडी साखर, एक फूल, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं एवढं घ्यायचं आहे। अगरबत्ती घ्यायची आहे आणि शेंडी महाराजांकर करायची आहे। ते हातात श्रीफळ घेऊन स्वामी महाराजांना प्रार्थना करायचं आहे, सांगायचं आहे, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या सांगायचं आहे महाराजांना। यासाठी मी तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे, मी ही सेवा करणार आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि माझ्या काही जीवनामधले, तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत ते माझ्या जीवनामधले सगळे काही दुःख जाऊ देत, घालवू देत, लवकर माझे भोग संपू देत, अशी महाराजांना प्रार्थना करायचं आहे आणि ते श्रीफळ ठेवायचं आहे। आता बघा, मंदिर असेल, केंद्र असेल तर चालेल, नसलं तर काय करायचं, देवघरामध्येच श्रीफळ ठेवायचं। जेव्हा कधी तुम्ही मंदिरात जाल तेव्हा ते श्रीफळ ठेवायचं। आता हे अनुष्ठान तुम्ही किती दिवसाचं करू शकता, तुम्ही हे तारक मंत्राचं अनुष्ठान बघा 3 दिवसाचं करू शकता, 5 दिवसाचं करू शकता, 11 दिवसाचं, 7 दिवसाचं, 21 दिवसाचं, 41 दिवसाचं सुद्धा तुम्ही अनुष्ठान हे करू शकता आणि 108 दिवसाचं सुद्धा तुम्ही अनुष्ठान हे करू शकता। सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि उच्च कोटीची सेवा आहे। स्वामी महाराजांच्या तशा तर प्रत्येक सेवा असतात ना, त्या उच्च कोटीच्या आणि प्रभावीच असतात। फक्त मन लावून, विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून करायला पाहिजे। तुम्ही कोणती बी सेवा करा, परंतु महाराजांची विश्वास ठेवून करा। आता अनुष्ठान हे कसं आहे, प्रत्येक ताई ह्या घरी नसतात, वर्किंग वुमन असतात, कुणाला काम असतं, कुणाला काम नसतं। आता प्रत्येक जण असं काम नाही असं नसतं, काम करावं लागतं, कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही। आता बघा, घरात कटकटी आहेत, पैशाच्या बाबतीत जर कटकटी असतील तर तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं घरामध्ये। आता सर्वात अगोदर सांगते अनुष्ठान कसं करायचं आणि त्यानंतर सांगते ते कसं करायचं, म्हणजे घरात त्याचा यूज कसा करायचा। तर बघा, सर्वात अगोदर काय करायचं, स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्या अगरबत्तीची एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटामध्ये ग्लास ठेवायचा। एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटामध्ये थोडेसे हळदी कुंकू आणि आधीवर अक्षदा टाकायच्या, परत पुन्हा हळदी कुंकू टाकायचं, त्यावर तो पाण्याचा पेला ठेवायचा, कडनी फुलं वगैरे ठेवायचे तुम्हाला जर ठेवायचे असतील तर, किंवा एक फूल ठेवायचं पेल्याच्या बाजूला। आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे, 2 अगरबत्त्या लावायच्या। 2 अगरबत्त्या अशा लावायच्या की त्या अगरबत्तीची रक्षा त्या पेल्यामध्ये पडावी आणि त्यानंतर परत पुन्हा
अगरबत्ती लावल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी जप करायचा. एकदम शांत म्हणायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा स्वरात करायचं. या बोटावर माळ घ्यायची. या बोटाचा आणि या बोटाचा स्पर्श या 2 बोटाचा माळेला झाला नाही पाहिजे आणि या बोटाने माळ मणी ओढायचा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 11 माळी जप करायचा. त्यानंतर परत पुन्हा पेल्यावर हात ठेवायचा. अगोदर काय केलं, 11 माळी जप केला. 11 माळी जप करताना तुम्हाला जर डाव्या हातानं जर जप करता येत असेल हो का असं, तर अतिउत्तम. नाही तर मग परत पुन्हा तसंच जप करा. जर येत असेल तर उजवा हात पेल्यावर ठेवायचा आणि डाव्या हाताने जप करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. 11 माळी जप करायचा. त्यानंतर उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचा. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी असा मंत्र म्हणायचा. स्वामी महाराजांचा एकदम शांत म्हणायचा. निशंक हो, निर्भय हो म्हणारे असं जरी म्हणलं तरी चालेल. किंवा येत नसेल, तुमच्याकडे पुस्तक वगैरे नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि त्याच्यासोबत म्हणा आणि तुमचा उजवा हात त्या पेल्यावर असा ठेवा. प्लेट उचलायची, हातात घ्यायची, त्या पेल्यावर डाव्या हातात प्लेट घ्यायची, त्यावर ग्लास ठेवलेला असतो मग त्यावर हात ठेवायचा आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं. 11 वेळेस तारक मंत्र झाला म्हणून की ते फूल घ्यायचं, एक फूल घ्यायचं आणि त्या फुलाच्या साह्यानं सगळ्या घरामध्ये ते पाणी शिंपडायचं. फक्त टॉयलेट बाथरूम सोडायचं आणि सगळ्या घरामध्ये पाणी शिंपडून घ्यायचं. बघा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते आणि ही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची सेवा पण करावी लागते आणि काम पण करावं लागतं. असं म्हणत नाही की सेवाच करायची, फक्त 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं असलं तर 3 दिवस लवकर उठायचं, स्वामी महाराजांची सेवा करायची. घरामध्ये तीर्थ जे काही स्वामी महाराजांचा आपण तीर्थ बनवलेलं आहे ते तीर्थ सगळ्या घरामध्ये शिंपडायचं, सगळ्यांना प्यायला द्यायचं. तीर्थ वाटोळं करायचं नाही, इथं तिथं टाकायचं नाही. उरलेलं तीर्थ झाडाच्या बुडाला टाकायचं. तुळशीला सोडून झाडाच्या बुडाला कोणत्याही टाकायचं. किंवा तुम्ही सगळं जरी पिऊन टाकलं तरी सुद्धा चालेल. किती असतं, एकदम साधं तर पाणी आहे. पाणी तर म्हणणारच नाही मी, ती एक अभिमंत्रित तीर्थ आहे. जर उरलं तर तुम्ही झाडाच्या बुडाला टाका किंवा सगळंच पिऊन टाका. कारण कसं असतं, कुणाकुणाला थोडंच प्यावं वाटतं, फुलाचा वगैरे त्यामध्ये स्मेल येणार, कारण आपण फुलानं शिंपडलेलं असतं ते. किंवा अगरबत्ती असते, कोणत्या केमिकलयुक्त अगरबत्ती असतात, केमिकलयुक्त अगरबत्ती वापरू नका, कारण त्या अगरबत्तीची रक्षा त्यामध्ये पडलेली असते. म्हणून कुणाला जास्त प्यावं वाटतं, कुणाला नाही. परंतु हे तीर्थ आहे ना, खूप अभिमंत्रित तीर्थ असतं. तिथे तीर्थ जर पेलं तर जीवनाचं सोनं होणार. कारण कसं असतं बघा, स्वामी महाराजांची तुम्ही मनातून सेवा जर केली तर नक्कीच स्वामी महाराज हाकेला धावतात. सेवा करून बघा आणि अनुभव कमेंट करून नक्की सांगा. तर आता याला नियम काय आहेत बघा. 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात तर मांसाहार कसलाच घरात झाला नाही पाहिजे. आता 41 दिवस करणार आहात, 21 दिवस करणार आहात का 11 दिवस करणार ते तुमच्यावर. परंतु स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत नक्कीच ही सेवा करा आणि अनुभव तुम्ही स्वतः घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा की ताई ह्या सेवेनं जो काही अनुभव आला तो मला सांगा. तर सर्वांनी ही सेवा करा. आणि तुम्ही ही जर सेवा केली असेल आणि घरात कोणी मांसाहार करून आलं असेल तर ज्यांनी मांसाहार केला त्यांना हे तीर्थ देऊ नका. घरात त्या दिवशी मांसाहार करू नका. आता कुणी ऐकतच नसेल तर केलं तरी चालेल, परंतु तुम्ही ज्यांनी हे तीर्थ पेलेलं आहे अभिमंत्रित तारक मंत्राचं त्यांनी मांसाहार करू नका. कारण जे कोणी चुकीनं जर केला असेल त्यांनी मांसाहार तर जाऊ द्या, आता त्याचं त्याच्यासोबत राहिलं. परंतु त्यांचं जर मांसाहार आज केला असेल आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर ते राहिलेलं तीर्थ असताना ते दुसऱ्या दिवशी त्यांना द्या. किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी जे कोणी मांसाहार करत असतील तर त्यांना सकाळी लवकर द्या, जेणेकरून ते मांसाहार करायच्या अगोदर ते तीर्थ पेतील आणि त्यांच्यामध्ये स्वामी महाराजांच्या बाबतीत आणि जे काही विचार आहेत ते चांगले येतील आणि त्यांच्यामध्ये बदल होईल. ते मांसाहार करणार नाहीत, घरामध्ये कटकटी होणार नाहीत, भांडण होणार नाहीत,
मुलांमधला तापटपणा निघून जाईल, घरातलं आजारपण निघून जाईल, घरातली नकारात्मकता निघून जाईल, घरामध्ये सुख शांती समाधान नांदेल आणि स्वामी महाराजांचा सदैव वास राहील. सदैव स्वामी महाराज तुमच्या पाठीशी असतील आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असून स्वामी महाराज तुम्हाला म्हणतील, भिऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराज सदैव तुमच्या सोबत राहतील. सर्व ताईंनी ही सेवा करायला विसरू नका. 3 दिवसाचं तरी अनुष्ठान नक्कीच करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.